नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं की जे वाक्य असतं, सेंटेन्स असतं, त्याच्यामध्ये बेसिक वर्ड ऑर्डर काय असते, म्हणजे वाक्य बनतं वर्ड्सने आणि जे वर्ड्स असतात त्याचा क्रम कसा असतो, सिक्वेन्स कसा असतो. तर आपण ते लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही काय असते, बेसिक वर्ड ऑर्डर ऑफ इंग्लिश सेंटेन्स. इंग्लिश मध्ये कसा असतो क्रम बघा, ऑर्डर कशा असते, सिक्वेन्स कसा असतो, फर्स्ट असतो सब्जेक्ट, देन कोण असतो सब्जेक्टच्या नंतर वर्ब असतं आणि लास्टला कोण असतं, ऑब्जेक्ट. मग बघा आपण आता बघू, आपल्याला बेसिक ऑर्डर तर कळलेली, पण आपल्याला सब्जेक्ट ओळखता यायला पाहिजे वाक्यामध्ये, वर्ब कुठला आहे ते ओळखता यायला पाहिजे, ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे. जर तेच ओळखता नाही आलं तर मग मागे पुढे होऊन जाईल. मग आपण बघा लास्ट काय एक्झाम्पल घेतलं होतं, राजू इट्स अ मँगो, हे सेंटेन्स आपण घेतलं होतं, राजू इट्स अ मँगो. तर आपल्याला ते इट्स काय, खाणे, मँगो आंबा, हेच नाही ओळखता आलं, कुठला कर्म आहे, कुठली सब्जेक्ट आहे, कुठला वर्ब आहे, कुठला ऑब्जेक्ट आहे, तर आपल्याला नुसती बेसिक ऑर्डर कळून काय कळणार नाहीये. ते आपल्याला त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्येच आपल्याला जे वर्ड्स आहेत ट्रान्सलेट करताना हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये वर्ड टाकून आपल्याला ट्रान्सलेट करावं लागेल. पण जर आपल्याला वर्ब ऑब्जेक्ट सब्जेक्टच ओळखता नाही आलं तर जमणार नाही. तर त्याच्यामुळे आता आपण बघणार आहे की हा जो सब्जेक्ट आहे, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे काय असतं. तर बघा आपण फर्स्ट बघू, व्हॉट इज सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय, व्हॉट इज सब्जेक्ट. पहिले आपण बघू सब्जेक्ट करता म्हणजे काय. तर बेसिक ऑर्डर काय बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर बघा पहिले बघू आपण एक्झाम्पल कुठलं घेतलं होतं, राजू इट्स अ मँगो, राजू इट्स अ मँगो. तर बघा आपण पहिले बघू सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय, करता. तर बघा वाक्य म्हणजे करता काय असतो बघा. तर जे आपलं गिवन सेंटेन्स होतं, जे वरती घेतलेलं सेंटेन्स होतं, तर इन युअर गिवन सेंटेन्स राजू इज अ सब्जेक्ट, राजू कोण आहे, सब्जेक्ट आहे. मग तुम्हाला राजूकडे बघून काय वाटतं की सब्जेक्ट म्हणजे काय, करता म्हणजे काय. तर बघा राजू आहे ना, राजू काहीतरी करतोय, राजू काय करतोय, इट्स अ मँगो म्हणजे आंब्याला खातोय. मग राजू कोण झाला, डू. बघा डू म्हणजे काय, करणे, पण राजू कोण आहे, खाणारा आहे, म्हणजे राजू कोण आहे बघा, डुअर आहे. डुअर म्हणजे करणारा, राजू करणारा आहे. काय करणारा आहे, खाणारा आहे, म्हणजे खाणे म्हणजे काय, एक ऍक्शन झाली, काम करणारा आहे. म्हणजे सब्जेक्ट कोण असतो बघा वाक्यामध्ये, डुअर ऑफ ऍक्शन. करता कोण असतो वाक्यामध्ये, डुअर ऑफ ऍक्शन. बघा सब्जेक्ट राजू या गिवन सेंटेन्स मध्ये आंबा खाणार आहे, म्हणजे तो कोण आहे, डुअर आहे, म्हणजे काम करणार आहे. जो वाक्यामध्ये जो काम करणारा असतो तो असतो डुअर ऑफ ऍक्शन. डू म्हणजे करणारा, काय करणारा, ऍक्शन करणारा. ऍक्शन म्हणजे काय, काम करणारा. आणि ह्यालाच म्हणतो मग कर्त्याला आपण. ऍक्शन म्हणजे काय, क्रिया, आणि डुअर म्हणजे करणारा, क्रिया करणारा. बघा मग सब्जेक्ट करता कोण असतो, क्रिया करणारा. आणि इन अवर गिवन सेंटेन्स हु इज सब्जेक्ट, तर गिवन सेंटेन्स मध्ये कोण आहे सब्जेक्ट आपला, राजू. राजू हा काय, काम करणारा आहे, क्रिया करणारा आहे, आंबा खाणारा आहे. तरी पण जर तुम्हाला नाही कळलं तर आपण जो काय असतं ना आपलं सेंटेन्स, त्याला कोणने क्वेश्चन करायचा. कोण म्हणजे हु, कोणने क्वेश्चन करायचा, हु. मग बघा हे जे वाक्य आपलं, राजू इट्स अ मँगो, तर ह्याला आपण कोणने क्वेश्चन करायचा, राजू आंबा खातो. याला आपण कोणने क्वेश्चन करायचा, कोण आंबा खातो, कोण आंबा खातो. तर याचा आन्सर काय येईल, राजू आंबा खातो. आणि जे आन्सर येईल तो असतो आपला सब्जेक्ट, करता असतो. तर बघा कोण आंबा खातो, राजू आंबा खातो, त्यामुळे राजू कोण आहे, आपला सब्जेक्ट आहे. तर बघा डुअर ऑफ ऍक्शन जो काम करतो तो असतो सब्जेक्ट, तो असतो सब्जेक्ट. तरी नाही कळलं तर मग काय, कोण, हुने क्वेश्चन करायचा, हुने क्वेश्चन करायचा. आणि जे हुचा आन्सर असेल, जे आन्सर असतो तो असतो आपला सब्जेक्ट. बघा सेकंड काय बघा बेसिक ऑर्डर मध्ये, वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. तर बघा क्रियापद म्हणजे काय, आपल्या गिवन सेंटेन्स मध्ये क्रियापद कुठलं आहे, इट्स. इट्स म्हणजे खाणे, खाणे. मग तुम्हाला इट्स, खाणे याच्याकडे बघून काय वाटतं की काय असतं वर्ब. तर बघा सब्जेक्ट कोण होता, डुअर ऑफ ऍक्शन, काम करणारा. आणि बघा वर्ब म्हणजे काय, क्रियापद. आणि वरच्या सेंटेन्स मध्ये क्रियापद कुठलं आहे, इट्स. इट्स कडे बघून आपल्याला काय वाटतं, इट्स म्हणजे खाणे,
खाणे म्हणजे काय झालं, एक क्रिया झाली, काम झाली. आणि मग बघा वर्ब काय असतं, तर वर्ब काय नसतं, एक वर्ड असतो, शब्द असतो, वाक्यामधला एक शब्द असतो. असा शब्द असतो अ वर्ड विच शो, शो म्हणजे दाखवतो, विच शोज, वर्ड विच शोज म्हणजे वाक्यामध्ये असा शब्द असतो अ वर्ड, एक शब्द असतो जो की शो करतो, दाखवतो. काय दाखवतो बघा, इट्स ने आपल्याला, इट्स शब्द काय दाखवतो, अ वर्ड विच शोज ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय, क्रिया, क्रिया म्हणजे काम. तर जे इट्स शब्द आहे, खाणे शब्द आहे, असा एक वर्ड आहे, तो काय करतोय, शो करतोय, दाखवतोय. काय दाखवतोय आपल्याला, ऍक्शन दाखवतोय, काम दाखवतोय. आणि मग वाक्यामध्ये ज्या शब्दाने आपल्याला कळतं, जो शब्द आपल्याला दाखवतो की कुठलं काम घडतंय, आणि जे काम घडतं ज्या शब्दामुळे कळतं, तो असतो वर्ब म्हणजे क्रियापद. याला आपण काय म्हणू, ऍक्शन म्हणजे काय, क्रिया. शो म्हणजे दाखविणे, म्हणजे दाखविणारा, दाखविणारा कोण आहे, हा एक वर्ड आहे म्हणजे शब्द आहे. म्हणजे ह्याला आपण काय म्हणू शकतो, क्रिया दाखविणारा, क्रिया दाखविणारा शब्द. आणि जो क्रिया दाखविणारा शब्द असतो त्यालाच आपण काय म्हणणार, वर्ब, क्रियापद. मग बघा क्रियापद काय आहे, या शब्दाने आपल्याला कळतं की कुठली क्रिया होते. आणि सब्जेक्ट म्हणजे कोण, जो काही काम करतो, डोअर ऑफ ऍक्शन, जो काही काम करतो, जो काम करतो तो असतो कर्ता. आणि ज्या शब्दाने जे काम करतो, ज्या शब्दामुळे कळतं की कुठलं काम करतो, तो असतो वर्ब. तरीही नाही लक्षात आलं तर बघा काय ने क्वेश्चन करायचा, काय मीन्स व्हॉट, काय मीन्स व्हॉट, काय ने क्वेश्चन करायचा. मग बघा जर जे आपलं होतं राजू आंबा खातो, याला जर काय ने क्वेश्चन केला, राजू काय करतो, तर काय करतो, तो आंबा खातो, तो खाण्याची क्रिया करतोय, ऍक्शन करतोय. जो काम करतो, ज्या शब्दामध्ये काय काम होतंय, काय क्रिया होती ते कळतं, तो असतो वर्ब. आणि मग पुढच्या वडील वाक्यामध्ये आपल्याला कुठल्या शब्दाने कळतं, की खाणे ह्या शब्दाने कळतं की कुठली क्रिया होती. आणि त्यासाठी काय आपण काय ने क्वेश्चन करायचा. राजू काय करतो, तर खातो, काय खातो ते बघूया, पुढे काय खातो ते बघू, पण काय काम करतोय ते ज्या शब्दाने कळतं तो असतो आपला वर्ब. जसं की वर्ब म्हणजे मग काय झालं, की ज्या शब्दाने आपल्याला काम, जसं की फॅन फिरत आहे, तर फॅन कोण झाला, सब्जेक्ट झाला, कर्ता झाला, त्याला कोण ने क्वेश्चन करायचा, फॅन फिरत आहे, फॅन फिरत आहे. बघा हे वाक्य, फॅन फिरत आहे. फॅन शब्दाने काय, फॅन कोण आहे, डोअर ऑफ ऍक्शन, म्हणजे तो क्रिया करणारा स्वतः फॅनच आहे. फिरणारा कोण आहे, तर फॅन आहे. कोण ने क्वेश्चन करायचा, कोण फिरत आहे, फॅन, म्हणजे हा कोण होईल, आपला सब्जेक्ट होईल. फिरणे काय, फिरणे शब्दामुळे कळतं, तो दाखवतो कुठलं काम घडतंय, फॅन कडून कुठलं काम केलं जातं, काय केलं जातं, काय ने क्वेश्चन करायचा, फॅन कडून काय केलं जातं, तर फिरणे हे काम केलं जातं. म्हणजे फिरणे काय झाला, आपला वर्ब. मग जसं की फिरणे, येणे, जाणे, बसणे, उठणे, नाचणे, खेळणे, झोपणे, डान्स करणे, बोलणे, जे असे शब्द असतात ते कोणते असतात, वर्ब असतात. तर बघा वर्ब म्हणजे काय, ज्या शब्दाने आपल्याला कळतं कुठली ऍक्शन घडते, क्रिया घडते. आणि मग मी आता सांगितलेली जी शब्द आहेत ते कोण असतात, तर वर्ब असतात, क्रियापद असतात. बघा नेक्स्ट काय आहे, ऑब्जेक्ट. नेक्स्ट काय असते, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. आपलं जे गिवन सेंटेन्स आहे बघा, वर्बचं काय एक्झाम्पल आलं, आपलं वर्बचं एक्झाम्पल होतं, आपलं जे सेंटेन्स घेतलेलं त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय होतं, इट. इट म्हणजे खाणे, हे आपलं वर्ब होतं. आणि राजू कोण होता, सब्जेक्ट. आता बघू ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठलंय, मँगो, आंबा. आंब्याकडे बघून काय वाटतं आपल्याला, की आंबा काय असतो, तर जो काम करणारा आहे, सब्जेक्ट आहे, करता आहे, राजू, त्याच्याकडून जे काम केलं जातं ते काय होतं, वर्ब होतं, क्रियापद होतं. पण ते काम जो करतो, जो राजू काम करतो, जो सब्जेक्ट काम करतो, आणि जे काम करतो ते असतं वर्ब, आणि ज्याच्यावर काम करतो ते असतं आपलं ऑब्जेक्ट. तर बघा राजू काय काम करतो, खाण्याचं, म्हणजे खाणे काय झालं, इट्स. इट्स म्हणजे वर्ब झालं. आणि कुणावर ते काम होतंय, तर मँगोवर होतं. मँगो कोण असेल, आपला ऑब्जेक्ट. म्हणजे ज्याच्यावरती काम होतं तो कोण असतो, आपला ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू. वस्तू बघा त्याची डेफिनेशन काय होईल, रिसिव्हर. रिसिव्ह म्हणजे स्वीकारणे, याला म्हणतो आपण रिसिव्हर. काय स्वीकारतो बरं एखादे, मँगो काय स्वीकारतो, तर जी राजूकडून ऍक्शन केली जाते, कुठली ऍक्शन केली जाते, खाण्याची ऍक्शन केली जाते, मग त्याला म्हणतो आपण रिसिव्हर ऑफ ऍक्शन. कुठली ऍक्शन, जी की राजूकडून केली जाते, जे काही वर्ब असतं, जी ऍक्शन केली जाते ती काय असते, रिसिव्हर ऑफ ऍक्शन. जो रिसिव्ह करतो, क्रियाला काय करतो, रिसिव्हर म्हणजे काय, स्वीकारणारा, आणि ऍक्शन म्हणजे क्रिया, जो क्रिया स्वीकारतो.
क्रिया स्वीकारणारा. वाक्यामध्ये जो शब्द आपला क्रिया स्वीकारणारा असतो तो कोण असतो? ऑब्जेक्ट असतो. ज्याच्यावरती क्रिया होते ते असतो ऑब्जेक्ट. क्रिया करणारा सब्जेक्ट, जी क्रिया करतो तो वर्ब, आणि ज्याच्यावर क्रिया होते, ज्याच्यावर ते ऍक्शन होते, जो कोण जी ऍक्शन होते ते रिसीव्ह करतो तो कोण असतो? आपला ऑब्जेक्ट. तर बघा आपण बघितलं आता की जे सेंटेन्स असतं, जी बेसिक ऑर्डर असते, जी बेसिक ऑर्डर असते सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, तर त्यात जो सब्जेक्ट असतो, जनरली सेंटेन्स सब्जेक्टली स्टार्ट होतं, आणि मग त्यात आपण बघितले सब्जेक्ट कोण असतं, वर्ब कोण असतं, ऑब्जेक्ट कोण असतं. त्याला आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यामध्ये बघू की सब्जेक्ट कुठला आहे, वर्ब कुठला आहे आणि ऑब्जेक्ट कुठला आहे. सपोज वन एक्झाम्पल, यशराज अनुजला मारत आहे. अनुजला मारत आहे असं एक आपलं सेंटेन्स आहे. यशराज अनुजला मारत आहे. याच्यामध्ये आपल्याला बघायचंय, ओळखायचंय सब्जेक्ट कोण असतो, वर्ब कोण असतो आणि ऑब्जेक्ट कोण आहे. तर बघा याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे कोण? डोअर ऑफ ऍक्शन, क्रिया करणारा. आणि जर नाही कळलं तर कोणने क्वेश्चन करायचं. तुम्हाला अगोदरच सांगितलेलं, मराठी बेसिक ऑर्डर असो की इंग्लिश, कशाने स्टार्ट होतं? सब्जेक्टने होते. म्हणजे ज्याने सेंटेन्स स्टार्ट होतं तो कोण असतो? सब्जेक्ट असतो. तरी नाही लक्षात आलं तर जो काम करतो, क्रिया करतो तो कोण असतो? सब्जेक्ट असतो. तरी नाही लक्षात आलं तर कोणने क्वेश्चन करायचा. बघायला आपण कोणने क्वेश्चन करू. कोण अनुजला मारत आहे? त्याचा आन्सर काय येईल बघा. कोण अनुजला मारत आहे? यशराज अनुजला मारत आहे. म्हणजे यशराज कोण झाला? सब्जेक्ट. यशराज झाला सब्जेक्ट. म्हणजे ज्याने सेंटेन्स स्टार्ट होतं तो कोण असतो? सब्जेक्ट असतो. बघा यशराजने सेंटेन्स स्टार्ट झालं, इथे काम करणारा कोण आहे? तर यशराज आहे. नेक्स्ट बघू आपण वर्ब. तर बघा वर्ब काय असतं? ज्या शब्दाने आपल्याला अ वर्ड विच शोज ऍक्शन, म्हणजे असा शब्द की जो दाखवतो, काय दाखवतो? ऍक्शन दाखवतो. तर बघा कुठल्या शब्दाने कळतं या वाक्यामध्ये कुठली ऍक्शन घडतीय. तर बघा तरी नाही कळलं तर काय नाही क्वेश्चन करू आपण. यशराज अनुजला काय करत आहे? तर मारत आहे. म्हणजे मग मारण्या शब्दाने कळतं की कुठली ऍक्शन घडती, कुठली क्रिया घडती, कुठलं काम घडतंय. तर बघा मारत काय झाला? आपला वर्ब झाला. मारत काय? वर्ब आहे तर हेल्पिंग वर्ब आहे हे असतं हेल्पिंग वर्ब. आणि बघा मग ऑब्जेक्ट कुठलं आहे? तर आपल्या या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट कोण आहे? रिसिव्हर ऑफ ऍक्शन. जी क्रिया सब्जेक्ट कडून केली जाते, जी यशराज कडून केली जाते, आणि जी क्रिया करतो, जी क्रिया होते ते काय? वर्ब आहे. कुठली क्रिया होते? मारण्याची क्रिया होती. आणि ज्याच्यावरती क्रिया होते, जो क्रियाला रिसीव्ह करतो, स्वीकारतो, तो कोण आहे क्रिया स्वीकारणारा? तर अनुज. मग अनुज कोण झाला? ऑब्जेक्ट झाला. बघा अनुज कोण? लक्षात ठेवायचं असेल तर जे सब्जेक्ट आणि वर्ब सोडून जे असतं वाक्यात ते कोण असतं? ऑब्जेक्ट. बघा एक तर असं टाईपने ओळखू शकताय, सब्जेक्ट आणि वर्ब सोडून जे असतं ते कोण असतं? ऑब्जेक्ट. सेकंड टाईप बघा रिसिव्हर ऑफ ऍक्शन. जो ऍक्शन जी सब्जेक्ट कडून ऍक्शन केली जाते तिला जो स्वीकारतो तो कोण असतो? ऑब्जेक्ट असतो. आणि ज्याच्यावरती क्रिया होते, बघा इथं जी क्रिया आहे मारण्याची ती कुणावर होती? तर अनुजवर होती. मग ते सेंटेन्स झालं आपलं. मग अनुज कोण झाला? ऑब्जेक्ट. मग यशराज इज बीटिंग टू अनुज. यशराज इज बीटिंग टू अनुज. मग याच्यामध्ये आपण बघितलं, याच्यामध्ये आपण ओळखलं सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. तर बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.